नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहज अध्ययनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण सराव संच 3.2 मधील 6व्या प्रश्नाचा सराव करणार आहोत। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर आठवणीने व्हिडिओला लाईक करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आपल्या चॅनलला देखील सबस्क्राइब करा, म्हणजे आपल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। ह्या सराव संचातील बाकीचे प्रश्न देखील आपण सोडवलेले आहेत, त्या सर्वांची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे, तुम्ही ते व्हिडिओ देखील पाहून घ्या। तर आजचा प्रश्न आहे, 3 अंकी नैसर्गिक संख्या समूहात 5 ने भाग जाणाऱ्या संख्या किती आहेत ते शोधा। तर आपल्याला इथे अशा 3 अंकी संख्या किती आहेत ते शोधायचं आहे, ज्या संख्यांना 5 ने भाग जाईल। तर अशा सर्व 5 ने भाग जाणाऱ्या संख्यांची आपल्याला यादी करावी लागेल, म्हणून लिहूयात 5 ने भाग जाणाऱ्या 3 अंकी संख्यांची यादी करू। आता 3 अंकी संख्या म्हणजे काय, तर पहिली संख्या असेल 100, 100मध्ये 3 अंक आहेत, आणि शेवटची संख्या असेल 999, कारण 999 पर्यंत 3 अंकी संख्या आहे। तर 100 ते 999 ह्यांच्यामध्ये अशा किती संख्या आहेत ज्यांना 5 ने भाग जातोय। तर बघा, त्यामध्ये पहिली संख्या असेल 100, दुसरी संख्या असेल 105, तिसरी संख्या असेल 110 आणि त्यापुढे 5च्या फरकाने 995 पर्यंतच्या सर्व संख्या ह्यांना 5 ने भाग जातोय। म्हणून लिहायचं आहे, ही यादी 100, 105, 110 ते 995 अशी आहे। म्हणजे काय, तर इथे आपल्याला शेवटची संख्या कोणती मिळाली, 995, म्हणून लिहायचं 995 ही संख्या शेवटची संख्या आहे। तर आता आपण a ची किंमत लिहूयात। तर a म्हणजेच t1, म्हणजेच इथे जी पहिली संख्या, तर इथे पहिली संख्या आपण काय शोधली आहे, 100, t2 आहे 105 आणि शेवटची संख्या म्हणजे tn आहे 995। आता ह्या क्रमिकेचा आपण सामान्य फरक शोधूयात, म्हणून सामान्य फरक बरोबर t2 वजा t1 बरोबर t2 ची किंमत आहे 105 आणि t1 ची किंमत आहे 100। 105 वजा 100 उत्तर आलं 5। तर आपल्याला इथे d ची किंमत मिळाली 5। आता आपल्याला इथे एकूण संख्या किती आहेत त्या शोधायचं आहे, म्हणजे n बरोबर किती ते शोधायचं आहे। तर आता आपण इथे अंकगणिती श्रेणीचे सूत्र लिहूयात। tn बरोबर a अधिक कंसात n वजा 1 कंस पूर्ण d। आता पुढे आपण यांच्या सर्वांच्या किमती भरूयात, म्हणून tn ची किंमत आहे इथे 995 बरोबर a ची किंमत आहे 100 अधिक कंसात n ची किंमत आपल्याला शोधायची आहे वजा 1 कंस पूर्ण गुणिले d ची किंमत आहे 5। म्हणून 995 जसेच्या तसे पुढे आले बरोबर हे 100 देखील पुढे आले। आता ह्या कंसाचा आपण गुणाकार करून घेऊयात, म्हणून 5ने n ला गुणाकार केला तर 5n आणि वजा 1 ला 5 ने गुणाकार केला तर उत्तर आलं वजा 5। म्हणून पुढच्या स्टेपमध्ये हे 995 जसेच्या तसे पुढे आले बरोबर 100तून 5 गेले म्हणून राहिले 95 आणि हे 5n जसेच्या तसे पुढे आले अधिक 5n। आता पुढे काय करूयात, हे जे 95 आहेत ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊन जाऊयात, ते वजा 95 होतील। म्हणून 995 वजा 95 बरोबर 5n। आता ही वजाबाकी करा, 995 मधून 95 गेले राहिले 900 बरोबर 5n। आता हे जे 5n आहेत म्हणजे 5 गुणिले n आहेत, तर हे जे गुणिले 5 आहेत ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊन जाऊयात, ते भागिले 5 होतील। म्हणून n बरोबर 900/5। तर आता ह्याला पूर्ण भाग जातोय बघा, 900 ला जर 5ने भाग दिला तर उत्तर येतं 180, म्हणून n बरोबर 180। तर n ची आपल्याला 180 किंमत मिळाली, म्हणजे त्या 3 अंकी संख्या समूहात अशा एकूण 180 संख्या आहेत ज्यांना 5 ने भाग जातोय। म्हणून लिहायचं आहे 5 ने भाग जाणाऱ्या 3 अंकी संख्या 180 आहेत। तर अशा पद्धतीने आपला हा प्रश्न सोडवून झालेला आहे। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला आठवणीने लाईक करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राइब करा, म्हणजे तुम्हाला आपल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील।
ह्याच सराव संचातील बाकीचे प्रश्न देखील आपण सोडवलेले आहेत. त्या सर्वांची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून बाकीचे व्हिडिओ पाहू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू.